नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे तुम्हाला तुमची नीटची तयारी मराठी माध्यमातून करून घेण्यात येईल. तर चला, आजचा आपला टॉपिक आहे RNA. या अगोदर आपण DNA शिकलो आहोत, तर आज पाहणार आहोत RNA. ज्याप्रमाणे DNA हा जेनेटिक मटेरियल म्हणून यूज होतो, त्याचप्रमाणे RNA सुद्धा जेनेटिक मटेरियल म्हणून यूज होतो. तो कोणामध्ये होतो तर तो व्हायरसेसमध्ये होतो. ठीक आहे, तर व्हायरसमध्ये हा जेनेटिक मटेरियल म्हणून यूज होतो. DNA पासूनच RNA बनतो. DNA पासूनच RNA बनतो आणि या प्रोसेसला काय म्हणतात तर या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन. आणि RNA पासून काय बनतं तर प्रोटीन बनतं आणि त्या प्रोटीन बनण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात तर ट्रान्सलेशन म्हणतात. हे आपण नंतर पाहूया. त्या अगोदर आपण RNA बद्दलची माहिती जाणून घेऊया. RNA हे जेनेटिक मटेरियल आहे जे DNAच्या अगोदर आपल्याला माहिती झालं होतं. हे कुठं असतं तर हे न्यूक्लियसमध्ये जे न्यूक्लिआय असतं, न्यूक्लिओलस असतं, त्यामध्ये RNA प्रेझेंट असतो. DNAच्या अगोदर RNAचा शोध लागला. ठीक आहे. देर इज नाउ इनफ एव्हिडन्स टू सजेस्ट दॅट इसेन्शियल लाईफ प्रोसेसेस सच ॲज मेटाबॉलिझम, ट्रान्सलेशन, सॅपलिंग्स हे कोण करतं तर RNA करतं. RNA अतिशय महत्त्वाचं आहे, कारण RNA हे जेनेटिक मटेरियल म्हणून तर यूज होतंच, त्याबरोबरच मेटाबॉलिझम, ट्रान्सलेशन, सॅपलिंग्स अशी कामंसुद्धा हे RNAच करतं. आणि RNA हे कॅटलिस्ट म्हणून काम करतं. कॅटलिस्टचा रोल काय असतो की एखादी जी प्रोसेस असते ती फास्ट कशी घडून येईल. ठीक आहे, तर बायोकेमिकल जे रिॲक्शन्स असतात ते फास्ट होण्यासाठी, घडून येण्यासाठी RNAचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आपल्याला माहिती आहे RNA हे काय करतं, प्रोटीन सिंथेसिस करतं, जे की आपल्या शरीराला अतिशय इम्पॉर्टंट असं आहे, आपल्याला माहिती आहे. तर DNA पासूनच RNA बनलेला आहे, पण सगळ्यात सुरुवातीला शोध कुणाचा लागला तर RNAचा लागलेला आहे. तर इथे हेच आहे की DNA हे डबल स्ट्रँडेड आहे, आपल्याला माहिती आहे, आणि ते मोर स्टेबल आहे. DNA काय आहे, मोर स्टेबल आहे. का तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की DNA मध्ये थायमिन आहे आणि थायमिनमुळे त्याला एक स्टॅबिलिटी आलेली आहे. RNAमध्ये जे नायट्रोजन बेस पेअर आहे ते युरॅसिल आहे आणि त्यामुळे सुद्धा कुठेतरी ते अनस्टेबल आहे. ते जास्त काय करतं की म्युटेट होतं फास्टली, रॅपिडली. तर फॉर एक्झाम्पल RNA हे जेनेटिक मटेरियल जसं व्हायरसेसमध्ये आहे, तर त्या व्हायरसेसचं काय होतं, म्युटेशन होतं आणि त्यांची लाईफ स्पॅनसुद्धा कमी आहे. का, कारण RNA एवढं स्टेबल नाही आहे DNA एवढं, त्यामुळं. तर RNA बद्दलची एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला कळाली असेल. RNA काय आहे, कसा आहे आणि RNA कोणकोणते कामं करतो हे सुद्धा तुम्हाला कळालेलं असेल. बोथ DNA अँड RNA आर एबल टू म्युटेट. म्हणजे DNA आणि RNA हे म्युटेट होतात. म्युटेट म्हणजे स्वतःमध्ये बदल घडून आणतात. इन फॅक्ट RNA इज बिंग अनस्टेबल म्युटेट ॲट अ फास्टर. कारण RNA हा अनस्टेबल आहे, DNA हा स्टेबल आहे. का अनस्टेबल आहे, मी या अगोदर सांगितलेलं आहे की DNAमध्ये थायमिन आहे आणि थायमिनमुळे त्याला थोडी स्टॅबिलिटी आलेली आहे. पण RNAमध्ये थायमिनच्या ठिकाणी कोण आलेलं आहे, युरॅसिल आलेलं आहे आणि त्यामुळे तो थोडा अनस्टेबल आहे आणि लवकर म्युटेट होतो. म्हणून इव्हॉल्युशन जे होतं, नवनवीन जे एक्सप्रेशन आपण मॉडिफिकेशन होतं, ते बेसिकली RNAमुळे जास्त होतं. ठीक आहे, तर पुढे पाहूया. RNA कॅन डिरेक्टली कोड फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. आणि DNAला प्रोटीन सिंथेसिस जर करायचं असेल तर RNAला सिंथेसिस करावंच लागते, त्याशिवाय प्रोटीन सिंथेसिस होत नाही. म्हणून DNA पासून अगोदर RNA तयार होतं आणि RNA पासून प्रोटीन तयार होते. हेन्स कॅन इझिली एक्सप्रेस द कॅरेक्टरिस्टिक्स. DNA, however, is dependent on RNA for synthesis of protein.
हे बघा, DNA स्वतः प्रोटीन तयार करून घेऊ शकत नाही. त्यासाठी त्याला डिपेंडेंट राहावंच लागतं. कोणावर? RNAवर. म्हणून तो RNA प्रिपेअर करतो, तयार करतो आणि RNAला काम सांगतो की तू आता प्रोटीन तयार कर. ठीक आहे. द प्रोटीन सिंथेसिस मशिनरी हॅज इव्हॉल्व अराउंड RNA. ठीक आहे. आणि RNA हा ट्रान्समिशन करतो जेनेटिक इन्फॉर्मेशन. DNA काय करतो की जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर करून ठेवतो स्वतःमध्ये. म्हणूनच तो स्टेबल आहे, कारण त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टेबल आहे म्हणूनच तो जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवतो. पण RNAचं तसं नाही, तो चंचल आहे आणि तो काय करतो, लगेच स्वतःमध्ये इव्होल्युशनरी बदल घडून आणण्याचा प्रयत्न करतो आणि तो काय करतो, त्यामुळेच तो ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणून काम करतो. एवढं तुम्हाला कळालं असेल RNA बद्दलची माहिती. यामध्ये RNA मध्ये अनेक टाईप आहेत. मेसेंजर RNA असे अनेक टाईप आहेत. मी तुम्हाला आता ही कन्फ्यूज करणार नाही, फक्त तुम्हाला RNA आणि DNA मधला डिफरन्स इथे कळावा, माझा हाच उद्देश होता. ठीक आहे. काही अडचण असेल, कुठे कळालं नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल प्रेस करून ठेवा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन लेक्चर्स टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत त्याचा अपडेट मिळत राहील. थँक्यू सो मच.